नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कोर्टामध्ये आता ईशाची तिथे चौकशी होत आहे. म्हणजे ईशा तिचे स्टेटमेंट कोर्टामध्ये देत आहे. देशमाने वकील तिला प्रश्न विचारत आहेत. म्हणजे जसं संजनाने सांगितलेलं आहे तेच प्रश्न ईशाला विचारले जात आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं ईशा कोर्टासमोर देत आहे. अगदी यांना जसे हवे आहेत, कोर्टाला जशी उत्तरं दिल्यानंतर ही केस आपल्या बाजूने होईल अशा पद्धतीनं ईशाचं बोलणं चाललेलं असतं. सगळ्यांना खूप राग येत असतो. मग ईशाला प्रश्न विचारला जातो की मला सांगा की तुमच्या वडिलांचा स्वभाव नक्की कसा आहे, ते त्यांच्या आईवडिलांशी म्हणजे विनायक देशमुख यांच्याशी कसे वागतात. तेव्हा ईशा सांगते की माझे बाबा खूपच चांगले आहेत. ते कधीच कोणाला दुखवत नाहीत, कधीच कोणाला वाईट बोलत नाहीत. अगदी ते निर्मळ आहेत. इव्हन आजी आप्पांचा विचार करूनच त्यांनी हे घर रिनोव्हेशन करण्याचा निर्णय घेतला, ते घर बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला. हे ईशा कोर्टाला सांगत असते. त्याचबरोबर ती सांगते एकदा तर कहर झाला माझ्या आजी आप्पांच्या मनात. माझ्या आईने म्हणजे अरुंधती देशमुख यांनी असं भरवलं आणि मग माझ्या बाबांना घराच्या बाहेरही काढलं होतं. त्यानंतर ते खूप आजारी होते. हे सगळं ईशा कोर्टाला सांगत असते. त्याचबरोबर ईशाचं असं म्हणणं असतं की माझ्या बाबांना प्रत्येक वेळेस फसवलेलं आहे, माझ्या बाबांना प्रत्येक वेळेस चुकीचं ठरवलेलं आहे. माझी आई म्हणजे अरुंधती केळकर आणि माझे आजी आजोबा त्याचबरोबर माझा भाऊ हे सगळेजण मिळून माझ्या बाबांना टॉर्चर करत आहेत असं ती सांगत असते. तेव्हा तिला विचारलं जातं टॉर्चर म्हणजे काय केलं जातं. तेव्हा ईशा सांगते की त्यांना अपमानित केलं जातं, त्यांना कधीच कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत त्यांना नीट बोललं जात नाही, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागलं जातं. हे सगळं ईशा कोर्टाला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईशा खूपच रडायचं नाटक करत असते. ती ओरडून ओरडून सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की माझ्या वडिलांना प्रत्येक वेळेस टॉर्चर करण्यात आलेलं आहे, त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीनं बोलण्यात आलेलं आहे, म्हणून हे सगळं झालेलं आहे. त्यांना कधीच चांगली वागणूक या घरात दिलेली नाही आणि माझी आई कारण नसताना या घरात प्रत्येक वेळेस येत राहिलेली आहे. इव्हन माझं लग्न मोडण्यासाठीही माझी आईच जबाबदार आहे असं ती सांगत असते. त्याचबरोबर तिचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरी मला माहिती आहे की माझ्या आईचा स्वभाव कसा आहे, माझी आई कोणत्या थराला जाऊ शकते, ती खूप चुकीच्या पद्धतीनं वागते. हे सगळं ईशा कोर्टाला सांगत असते. तिचं असं म्हणणं असतं की मला ना कळतच नाहीये की ती अशी का वागते, ती एक नंबरची स्वार्थी आहे. तिनंच आजी आप्पांना भरवलेलं आहे आणि मग आप्पांनी कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे असं तिचं म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर ती सांगत असते की कोर्टाला प्रत्येक वेळेस माझी आई जी आहे ती चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. खरं तर ना मला कळतच नाहीये, कारण नसताना माझी आई आमच्याशी चुकीचं वागलेली आहे, आम्हाला तिने टॉर्चर केलेलं आहे, माझ्या बाबांनाही टॉर्चर केलेलं आहे. खरं तर संजना आंटी आमच्या घरात आली म्हणून तिला ते अजिबात आवडत नव्हतं. माझी ना संजना आंटी बरोबरच चांगली गट्टी जमलेली आहे. मग देशमाने पुढचा प्रश्न विचारतात म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला, म्हणजे संजना तुमच्या घरात आल्या आणि मग त्याला जे हवं होतं ते मुद्दे आता ईशा तिथं देत असते. त्यांनी तर गोपनपट्टी करून घेतलेली असते ईशाची. तिला काय विचारायचं आहे, काय बोलायचं आहे हे सगळं ठरलेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र ईशाला कळत नसतं की ती स्वतः आता एका मोठ्या सापळ्यात अडकणार आहे. तिला माहितीच नसतं की ती कशात अडकत चाललेली आहे. सुलेखाताई मात्र शांतपणे तिचा प्रत्येक मुद्दा ऐकत असतात. देशमाने वकिलापेक्षा सुलेखाताई आणि अरुंधती यांना ईशा खरी कशी आहे ही गोष्ट चांगलीच माहिती असते. आणि मग इकडे संजनाला खूप छान वाटत असतं, कारण आपण जशी पट्टी पडवलेली आहे त्याच पट्टीमध्ये ईशा बोलत आहे आणि त्याच पद्धतीनं ती वागत आहे. हे मात्र त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की देशमाने वकील मुद्दाम पुढचे प्रश्न विचारत असतात. नक्की तुमच्या वडिलांना कशा पद्धतीनं त्रास दिला जातो, मग तुमच्या आई का आली परत, तर ती सांगत असते प्रत्येक वेळेस आई येते आणि आप्पांना भडकवत असते. खरं तर आजी आप्पा या दोघांचा विचार करूनच हा जो बंगला आहे तो रिडेव्हलपमेंट करायला देण्याचा बाबांनी निर्णय घेतला. त्यांच्यासाठी बिल्डरला सांगून एक स्पेशल रूमही बनवायचं ठरवलेलं आहे. हे सगळं ती सांगत असते. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की ईशाचं हे जे सगळं वागणं बोलणं असतं ते ऐकल्यानंतर अरुंधतीला खूप मोठा धक्का बसतो आणि अरुंधती सांगू लागते की माझ्या आईने प्रत्येक वेळेस आम्हाला त्रासच दिलेला आहे, तिनं माझ्या बाबांना टॉर्चर केलेलं आहे. अहो ती मला ना खरं सांगू का, म्हणजे तिला आई म्हणायचं ही कसं तरी होतं, कारण संजना आंटी माझी एक छान मैत्रीण आहे. ती जेव्हापासून आमच्या घरात आली तेव्हापासून तिने आजी आप्पा सगळ्यांची मनापासून काळजी घेतलेली आहे आणि सगळ्यांना तिनं
जपलेलं आहे. खरं तर माझ्या आईलाच हे बघवत नाही आहे, म्हणून तिनं अशा पद्धतीनं माझ्या संजना आंटीशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे. रादर माझं संजना आंटीबरोबरच छान पटतं, माझ्या आईबरोबरही छान पटत नाही, हे सगळं ईशा कोर्टाच्या समोर सांगत असते. आणि देशमाने वकील तिला प्रश्न विचारत असतात, तिला विचारत असतात नक्की अजून काय घडत आहे. अरुंधतीला मात्र खूप वाईट वाटलेलं असतं आणि अरुंधती रडायला सुरुवात करते. कोर्टामध्ये अरुंधती म्हणते की ही सगळं खोटं बोलतीये, मी असं नाही वागलेली. आणि हे सगळं अरुंधती बोलत असते. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. ईशाकडून दुसरी कोणती अपेक्षा करणार आहोत, ईशा किती मूर्ख आहे हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. ईशा अशाच पद्धतीनं वागू शकते, अशाच पद्धतीनं बोलू शकते, हेही सगळ्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. ईशाचं असं म्हणणं आहे, त्यानुसारच ईशाशी आपण कशा पद्धतीनं वागलं पाहिजे हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. ईशा सांगते की मला ना तिला आई म्हणायची ही लाज वाटते, माझा संसार मोडण्यामागंही तीच जबाबदार आहे. तेव्हा इकडे सुलेखाताई म्हणतात की माझ्या अशिलावरती हे खोटे आरोप केले जात आहेत आणि हे चुकीच्या पद्धतीनं सगळं घडत आहे. हे जेव्हा बोललं जात असतं तेव्हा देशमाने वकील म्हणतात की कोणतीही गोष्ट चुकीच्या पद्धतीनं बोलली जात नाही किंवा कोणीही चुकीचं बोलत नाही. जे काय आहे ते सगळं सत्य कोर्टाच्या समोर आलेलं आहे. अरुंधती मात्र रडायला लागते. ती म्हणत असते की नाही, हे सगळं खोटं आहे, ही मुलगी चुकीच्या पद्धतीनं बोलतेय. आता सुलेखाताईंनाही सांगितलं जातं की तुमच्या आशिलाला शांत करा, कारण अरुंधतीला खूप रडू येत असतं, तिला वाईट वाटत असतं की हे सगळं काय व्हायला लागलेलं आहे आणि आपण हे संस्कार दिलेत का आपल्या मुलीवरती, हे चुकीच्या पद्धतीनं घडत आहे हे अरुंधतीच्या लक्षात येत असतं. आणि अरुंधती मात्र खूपच पॅनिक होते. आणि देशमाने वकिलाचा तोच प्लॅन असतो, अरुंधतीला पॅनिक करायचा, तिला त्रास द्यायचा आणि त्याच पद्धतीनं तो बोलत असतो. इकडे सुलेखाताई ऑब्जेक्शन घेतात आणि म्हणतात की हे साफ खोटं आहे, हे चुकीच्या पद्धतीनं मांडलं जाते. त्यांच्या आणि मिस्टर अनिरुद्ध देशमुख यांच्या बाबतीत कोणीही चुकीचं वागत नाही किंवा कोणीही काहीही कधी चुकीच्या पद्धतीनं वागलेलं नाही, ही जी आहे ती खोटं बोलत आहे. परंतु आता प्रत्येक गोष्ट पडताळून कोर्टामध्ये पाहिली जाते, त्यामुळे ठरवलं जातं की जे काय घडत आहे ते प्रत्येक मुद्दे दोन्ही वकिलांनी आपापले मुद्दे मांडायचे असतात, आपापल्या पद्धतीनं आपली मतं मांडायची असतात आणि मग त्यानंतर युक्तिवाद होत असतात. आणि आता सुलेखाताईंनी खूप विचार केलेला असतो, कारण ईशाने जो काही मुद्दा कोर्टाच्या समोर मांडलेला असतो त्यामुळं सुलेखाताईंनी खूप विचार केलेला असतो की आता पुढे कोणता युक्तिवाद करायचा आहे. परंतु अरुंधती मात्र इकडे खूप रडायला लागलेली असते, तिला खूप वाईट वाटत असतं. आणि मग कोर्टाच्या समोर अरुंधती जेव्हा उभा राहून बोलते तो कोर्टाचा अपमान होतो. आणि तेव्हा सुलेखाताई अरुंधतीच्या वतीने कोर्टाची माफी मागतात आणि म्हणू लागतात की माझ्या आशिलाकडून आता जी चूक झालेली आहे त्यासाठी मी कोर्टाची माफी मागत आहे. ईशा वाटेल ते बोलत असते, तिच्या तोंडाला येईल ते बोलत असते, तिच्या डोक्यात फक्त एकच असतं की अरुंधती चुकीची आहे हे तिला दाखवायचं असतं. आणि अरुंधतीनेच आमच्यावरती अन्याय केलेला आहे, माझ्या बाबांवरती अन्याय केलेला आहे, आई माझी संजना आंटीवरती खूप जळते म्हणून ती येत आहे आणि कंटिन्यू आमच्या घरात येत राहते. तिनं दुसरीकडे लग्न केलं असलं तरीही ती आमच्या घराचा पिच्छा काही सोडत नाही, आम्हाला तिने प्रत्येक वेळेस त्रासच दिलेला आहे, हे सगळं कोर्टाच्या समोर आलेलं असतं. इकडे नंतर जज साहेब म्हणतात की आता अर्धा तासाचा ब्रेक होईल आणि त्यानंतर पुन्हा कोर्ट चालू होईल असं जज साहेब सांगत आहेत. इकडे संजना त्याचबरोबर अनिरुद्ध सगळेजण मात्र खुश झालेले असतात. ईशानं अगदी छान असे मुद्दे मांडलेले असतात आणि ईशाने हे दाखवलेलं असतं काहीही झालं तरी आपण किती मूर्ख आहोत, आपल्याला किती अक्कल आहे हे तिने कोर्टाच्या समोर दाखवून दिलेलं असतं. कारण तिने वारंवार सांगितलेलं आहे की आप्पांनी स्वतःहून सह्या केलेल्या आहेत आणि आप्पांच्या मर्जीने सगळं झालेलं आहे, कारण माझ्या वडिलांनी प्रत्येक वेळेस हा मुद्दा आप्पांच्या समोर मांडलेला होता, आप्पांना या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत बोलण्यात आलेलं होतं, हे सगळं घडत असतं. त्याचबरोबर सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आता कोर्टाचा ब्रेक झालेला आहे. सुलेखाताई अरुंधती सर्वजण बाहेर आलेले आहेत. सुलेखाताई अरुंधतीला समजवत आहेत, अगं तू का त्रास करून घेते, त्यांचा तोच उद्देश असतो, आपल्याला त्रास देण्यासाठीच हे सगळं बोललं जात असतं असं सुलेखाताई सांगत असतात. त्या म्हणत असतात की तुला माहिती आहे ना ईशा कशी आहे, मग तू नको ना त्रास करून घेऊ अरुंधती, तुला माहिती आहे ना तिच्याकडून काय अपेक्षा करू शकतो आपण, ती कशा पद्धतीने बोलू शकते हे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, मग कशाला विचार करतेस तू तिच्या बोलण्याचा. त्यावेळेस अरुंधती म्हणते पण आपलीच मुलगी आपल्याबद्दल इतकं वाईट, तिच्या मनात इतका द्वेष आहे आणि ती इतकं वाईट पद्धतीनं बोलू शकते याचं वाईट वाटलं. तेव्हा आप्पा म्हणतात की अरुंधती काय लक्ष देतेस तू तिच्याकडे, तुला माहिती आहे ना ती कशी आहे ते,
मग सोड ना तिचा विषय, असं आप्पांचंही म्हणणं असतं. आप्पांनाही वाटत असतं की काही झालं तरी अरुंधतीने आता या गोष्टींचा विचार केलाच नाही पाहिजे, कारण ईशा कोणत्या थराला जाऊ शकते ही गोष्ट मात्र सगळ्यांना चांगलीच माहिती आहे. त्यानंतर ईशा त्याचबरोबर संजना आणि अनिरुद्ध बाहेर येत असतात, तेव्हा यश तिथे जातो आणि ईशाला म्हणू लागतो की तुला कळतंय का ग ईशा, तुझ्यासाठी आईनं काय काय केलेलं आहे आणि तू काय बोलतेस? आईचा तुला राग येतो, आईची लाज वाटते, कळतंय का तुला नक्की काय म्हणायचं ते? तेव्हा ईशा म्हणते की मी काय चुकीचं बोललेली आहे, आई माझ्याशी ज्या पद्धतीनं बोलते, ज्या पद्धतीनं वागते त्याच पद्धतीनं मी बोललेली आहे आणि जे खरं आहे तेच बोललेली आहे. यश म्हणतो जेव्हा रात्र रात्र तुझ्याशी उशाशी आई बसून असायची, तुझा अभ्यास घ्यायची, तुझी काळजी घ्यायची, आजारपणात तुझं सगळं केलेलं आहे, आत्तापर्यंतच्या सगळ्या प्रॉब्लेममध्ये तुला आईनं मदत केलेली आहे आणि मग आता काय झालेलं आहे, म्हणजे कशासाठी चाललंय हे सगळं? आणि तू आत्ता संजना आली होती का तुझं हे सगळं करायला? तुझे कान कोण भरतं आणि तू कुणाच्या बोलण्याप्रमाणे वागतेस, कुणाच्या म्हणण्याप्रमाणे वागतेस हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. तू कशी आहेस हेही आम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा ईशा म्हणते की बस झाला यश, तिने काही वेगळं केलेलं नाही आहे, सगळ्यांच्या आया जे करतात तेच तिनं माझ्यासाठी केलेलं आहे आणि त्यामुळं तू असं नको समजूस की मला काहीतरी वेगळं वाटत आहे, असं ईशा सगळ्यांच्या समोर यशला बोलून दाखवते. तेव्हा आप्पा म्हणतात की हिच्याकडून काय वेगळी अपेक्षा करणार आहोत आपण, म्हणजे अपेक्षा करायची गरजच नाही आहे, ती कशी आहे ना हेच आपल्याला चांगलं माहिती आहे, तिच्याकडून आपण कोणतीही अपेक्षा करायचीच नाही, असं आप्पा म्हणतात. आणि अरुंधती तुला माहिती आहे ना, अगं तू असं नको करू, असं सुलेखाताई सांगत आहेत. त्याचबरोबर इकडे अरुंधतीला आप्पाही समजवत आहेत. ईशाच्या बाबतीत आपण काय करू शकतो हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. मग ईशाच्या बाबतीत असं कोणतीही गोष्ट आपण गेस करायची किंवा प्रेडिक्ट करायची काहीच गरज नाही आहे, ती कशाही पद्धतीनं वागू शकते आणि कशाही पद्धतीने ती बोलू शकते, असं सुलेखाताईंचं त्याचबरोबर अरुंधती या सगळ्यांचं म्हणणं हे अरुंधतीला समजवलं जात असतं. आणि त्यानंतर अनिश म्हणतो की खरंच ईशा तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील ना असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आणि खरंच तू आज दाखवून दिलेलं आहे की तू काय आहेस ते आणि तू काय करू शकतेस ते, कारण तुझ्याकडून आम्ही कोणतीही अपेक्षाच कधी करू शकत नाही, तू कशी आहेस ना हे आम्हाला सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. तेव्हा मात्र ईशा म्हणते की बाद झालं, म्हणून तर तुला डिवोर्स दिलेला आहे मी आणि तुझी तीच लायकी आहे, असं ती बोलत असतो. तेव्हा ईशाला तो म्हणतो, अनिश म्हणतो की तुला माहिती आहे का, तू फक्त एका घरासाठी, एका फ्लॅटसाठी हे सगळं करत आहे, पण तू तुझ्या आयुष्यात कधीच सुखी होऊ शकणार नाही आणि तुझा जो स्वभाव आहे ना त्याच्यामुळंच. त्यावरती अनिशला ईशा म्हणते की तू झालास का सुखी, म्हणजे तू तर एकटाच आहे ना अजून पण. तेव्हा अनिश म्हणतो की मी तर सुखीच आहे, तू माझ्या आयुष्यातून निघून गेलीस ना त्यामुळं मी सुखी आहे, असं अनिश सगळ्यांच्या समोर सांगत आहे. त्याचबरोबर ईशाला अनिश लायकी दाखवत असतो आणि म्हणत असतो की तुझी तीच लायकी आहे आणि तू त्याच पद्धतीनं वागू शकते, तुझ्याकडून दुसरी कोणतीही अपेक्षा कोणीही करू नये, कारण तू काय करू शकतेस ना हे सगळ्यांना चांगलंच माहिती आहे. त्यानंतर यश म्हणालेला असतो की तू ना कोणाच्या इन्फ्लुएन्स खाली आले, कोणाच्या बोलण्यात आलेले आहे, त्याच्यामुळं हे सगळं झालेलं आहे. त्यावेळेस इकडे ईशा म्हणत असते की तू मला बोलायची गरज नाही. तेव्हा अनिरुद्ध पण म्हणतो की यश तू चुकीच्या पद्धतीनं बोलत आहे, ती मोठी आहे, तिला कळतात सगळ्या गोष्टी, ती काही लहान नाही आहे, तिला सगळ्या गोष्टी चांगल्या समजत आहेत आणि त्याचबरोबर तू तिचा विचार नको करूस, आम्ही कोणीही तिला काहीही समजवलेलं नाही, असं यश म्हणत असतो. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे यश ज्या पद्धतीने बोललेला आहे ते ऐकून सगळ्यांनाच राग येतो. संजनालाही राग आलेला असतो. संजनाही म्हणत असते की मला बोलायची काहीच गरज नाही आहे, आम्ही कोणी तिला सांगायची गरज नाही आहे, तुम्ही प्रत्येक वेळेस तिला लहान आहे म्हणून तुम्ही हे केलेलं आहे, पण ईशाला पण सगळ्या गोष्टी कळतात, त्यामुळं ती जे काय बोललेली आहे ते बरोबरच बोललेली आहे, असं संजनाचंही म्हणणं असतं. आणि त्याचबरोबर सुलेखाताईंनी तर वाटच लावलेली असते. सुलेखाताईंनी आता पुढची खेळी मात्र जबरदस्त खेळायचं ठरवलेलं असतं आणि त्यानुसार ईशाची वाट लागणार असते. तर इकडे अनघा आणि आरोही दोघीजणी घरी आलेले असतात. अनघा म्हणत असते की बघितलंस ना मार्केटमध्ये कशी गर्दी झालेली असते, कळतच नाही आहे की नक्की काय, जरा सणावळ म्हणलं की लोक गोळा झालेले असतात, खरेद्या चालू असतात, त्यामुळंच तर हे सगळं घडत आहे ना. आणि त्यावेळेस इकडे ईशाला अनघाला आरोही म्हणते की काय झालं, तेव्हा अनघा पाहते की अभि तिथं आलेला असतो आणि अभिला आलेला पाहून अनघाला राग आलेला असतो. खरं तर अनघाला ही गोष्ट पटत नसते. अभिने आज कोर्टामध्ये जायला हवं होतं अशी अनघाची इच्छा असते, पण अभि कोर्टामध्ये गेलेला नसतो, तर तो घरीच असतो. अनघा म्हणते तू इथे कसं काय, तू तर जाणार होतास ना, मग काय झालं? तेव्हा इकडे
अभि म्हणतो की नाही, माझी तब्येत ठीक नाही, मला अस्वस्थ होत आहे म्हणून गेलेलो नाही. तेव्हा अनघा म्हणते की नाही, उद्या तुला अटक होणार या भीतीने तुला असं होतं आहे का? तर अभि म्हणतो की मला काय गरज आहे कशाची भीती वाटायची, मी नाही कशाला घाबरलेलो. अनघा म्हणते की तुझ्या चेहऱ्यावरती ती भीती स्पष्ट दिसत आहे, तू काही बोलला तरी मला माहिती आहे की तुला कशाची भीती वाटत आहे आणि तुझ्या डोक्यात नक्की काय चालू आहे. हे सगळं अनघा बोलत असते. त्यानंतर आता अर्ध्या तासाने कोर्ट सुरू होतं आणि आता पुढच्या सुनावणीला सुरुवात होते. आणि आता डाव चालू झालेला असतो तो इकडे सुलेखाताईंचा. आणि सुलेखाताई कोर्टाच्या समोर आता त्यांची बाजू मांडणार असतात आणि त्या ईशाची वाट लावणार असतात. त्याचवेळी त्या बोलायला येतात आणि ईशाला कळतच नसतं. ईशाला वाटत असतं की अनिशची आजी बोलत आहे आपल्याशी, आशुतोष सरांची आई बोलत आहे. आणि सुलेखाताईंना माहिती आहे, त्या चांगलंच तिला कोळून पाहिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर कोर्टाचा हा तगडा अनुभव त्यांच्याकडे आहे. कोर्टातले युक्तिवाद त्यांना चांगलेच माहिती आहेत. त्यामुळं सुलेखाताई आता तिथे बोलायला उभ्या राहतात. आणि सुलेखाताई म्हणतात की मला एक सांगा, अरुंधती यांच्याशी तुमचं नातं काय, ते तुमच्या कोण लागतात? तेव्हा ईशा म्हणते की जेव्हा ती अरुंधती देशमुख होती तेव्हा माझी आई होती. आत्ता तिने अरुंधती देशमुख नाही आहे, ती अरुंधती केळकर आहे, फक्त कागदोपत्री आहे, तिथून मी बदलू शकत नाही, म्हणून ती माझी आईच आहे. तेव्हा देशमाने येतात आणि म्हणतात की याचा काहीही संबंध नाही, तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलत आहात, कोर्टाचा वेळ तुम्ही वाया घालवत आहात. तेव्हा सुलेखाताई म्हणतात नाही, कोर्टाचा वेळ वाया घालवत नाही आहे, जरा मला वाईट वाटलं ना, एखादी मुलगी आपल्या आईबद्दल इतक्या घाणेरड्या पद्धतीने कशी बोलू शकते. एखाद्या मुलीच्या मनात तिच्या आईबद्दल असलेला द्वेष पाहिला ना, म्हणून बोलले. मी पण एक आई आहे ना, त्यामुळेच मी हे बोललेले आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की आता ईशाला पुढचे प्रश्न विचारले जातात. ईशाला विचारले जातं की मला एक सांगा की तुम्हाला त्या घराकडून, म्हणजे घर तुमचं आता बिल्डरला दिलं जाणार आहे, तिथे टॉवर होणार आहे, तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही का त्याचं? तेव्हा ईशा म्हणते की नाही, कारण मला ना माझ्या मैत्रिणींनाही घरात आणायची लाज वाटते, कारण आमचं घर खूपच साधं आहे ना, त्यामुळं कसंही होतं मला तिथे नको वाटतं. इवन माझा भाऊ आहे ना मोठा, त्याला पण, तो डॉक्टर आहे, त्याच्या मित्रांना घरात आणायला कसं तरी होतं आणि आम्ही कोणाला सांगायचं म्हटलं तरी आम्हाला लाज वाटते, कळत नाही आहे की नक्की काय करायचं आहे ते. सुलेखाताई म्हणतात म्हणजे? तेव्हा ईशा सांगते काही जण अशा आहेत की त्यांना मात्र ह्या गोष्टींमुळं खूपच रडू आलेलं आहे, आमचं घर पडणार आहे म्हणून. तेव्हा सुलेखाताई म्हणतात कोण आहेत असे? तेव्हा ती सांगते की आजी, आप्पा, यश आणि माझी आई, त्यांना समृद्धी बंगला पडणार आहे, या गोष्टीमुळं रडू येतं. तेव्हा सुलेखाताई म्हणतात असं आहे का, बरं, तुम्हाला आनंद होत आहे ना? तेव्हा ईशा म्हणते हो ना, छान पेंटहाऊस मिळणार आहे, मला छान फ्लॅट मिळणार आहे, आनंदच आहे माझ्या आणि माझ्या मोठ्या भावाला, मला दोघांनाही खूप छान वाटत आहे. बाबांनी हा निर्णय घेतलेला आहे तो अगदी छान आहे. तेव्हा ईशाला सुलेखाताई म्हणतात म्हणजे? तेव्हा ईशा म्हणते की कसं आहे, काही पैसेही ते आम्हाला देणार आहेत ना, आणि आम्हाला मग चांगल्या पद्धतीचं फर्निचर, आता आमच्या घरातलं जे फर्निचर आहे तेही जुनं झालेलं आहे. तेव्हा सुलेखाताई म्हणतात पण मला एक कळत नाही आहे की तुम्हाला आता फ्लॅट मिळणार आहे आणि त्याचबरोबर ते फर्निचर वगैरे करण्यासाठी मग तुम्ही कुठून येणार पैसे, हा सुलेखाताईंचा प्रश्न असतो. तेव्हा ईशा म्हणते की बिल्डर आम्हाला काही पैसेही देणार आहे. तेव्हा सुलेखाताई म्हणतात म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? तेव्हा ईशा सांगू लागते की हो, बिल्डर आम्हाला फ्लॅटही देणार आहे आणि पैसेही देणार आहे, त्या पैशामध्ये आम्हाला जसं हवं तशी लेविश लाईफस्टाईल आम्ही जगू शकतो, असं ती बोलत असते. सुलेखाताई म्हणतात म्हणजे? तेव्हा ईशा म्हणते की हो, मी काहीतरी बिझनेस करते ना. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की तुमचा मोठा भाऊ आणि तुम्ही गेली कित्येक दिवस झालं तुम्ही काहीच कमवत नाही आहे. ईशाचं म्हणणं असतं माझा बिझनेस आहे. तेव्हा सुलेखाताई तिला म्हणतात की तुमचा बिझनेस, त्या बिझनेसचे डिटेल्स मी कोर्टाला देऊ का, कारण तुमचा बिझनेस कसा मोडकळीला आलेला आहे ते माहिती आहे आम्हाला सगळ्यांना, आणि तुम्ही ज्या पद्धतीनं बोलत आहात तेही आम्हाला माहिती आहे. नक्की तुम्हाला काय म्हणायचं आहे ते तुमच्या लक्षात आलंच असेल. त्यावेळेस ईशा म्हणते की नाही, नका देऊ तुम्ही माझे डिटेल्स, कारण मला असं वाटत आहे की नको. मग ईशा असं बोलल्यानंतर सुलेखाताई म्हणतात नाही, मला वाटत होतं द्यावेत म्हणून विचारलं. ईशा म्हणते नाही नको. सुलेखाताई म्हणतात तुमच्या बिझनेसचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत, आजपर्यंत तुम्ही लोकांचे घेतलेले पैसेही परत देऊ शकलेला नाही, तर तुमच्या घरामध्ये डेव्हलपमेंट कशी करणार आहात? पुढचा मुद्दा सुलेखाताईंनी मस्त काढलेला असतो. त्या म्हणतात म्हणजे तुम्हाला ही लेविश लाईफस्टाईल वगैरे हवी आहे, त्यासाठीच तुम्ही मिस्टर अनिरुद्ध देशमुख आणि संजना देशमुख यांना टॉर्चर करत आहात आणि त्यांना हा जो फ्लॅट आहे तो विकण्यासाठी मजबूर करत आहात, तुम्हीच त्यांच्यावर दबाव आणलेला आहे. तेव्हा आईशा म्हणू लागते की नाही, असं काही नाही झालेलं, हा प्लॅन तर त्यांच्या दोघांचाच होता, आम्ही काहीच नाही केलेलं, असं ईशा सांगू लागते. ईशा म्हणत असते की नाही, आम्ही असं काहीच केलेलं नाही आहे, तो प्लॅन संजना आंटी आणि बाबाचा होता, असं ती सांगत असते. तेव्हा सुलेखाताई म्हणतात असं आहे का?
आणि सुलेखाताईंच्या बरोबर लक्षात येतं सुलेखाताईंनी बरोबर वाट लावलेली असते ईशाची आणि ईशाने स्वतःच्या तोंडाने कबूल केलेलं असतं. हा सगळा जो प्लॅन आहे ती माझा नसून माझा आणि माझ्या भावाचा नसून तो या दोघांचा आहे. त्यानंतर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सुलेखाताईंनी भारी युक्तिवाद केलेले असतात आणि आप्पा अरुंधती या सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. तेव्हा आप्पा म्हणतात की आम्हाला वाटलेलं पुराव्याअभावी हे घर आमच्या हातातून जाणारच आहेत. तेव्हा सुलेखाताई म्हणतात पण एवढ्यावर थांबून आपल्याला चालणार नाही, आणखी आपल्याकडे सबळ पुरावे नाहीत, अगदी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, आपल्या सख्ख्या मुलावरही विश्वास ठेवायचा नाही, असं सुलेखाताई आता आप्पांना सांगत आहेत.